आता काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि काही बॉलिवूड ॲक्टर्सला ईडीने इन्क्वायरीसाठी बोलवलं। या इन्क्वायरीचा डायरेक्ट संबंध आहे महादेव बेटिंग ॲपसोबत। पण आता प्रश्न असा येतो की बरेचसे बेटिंग ॲप्स सध्याही भारतामध्ये सुरू आहेत आणि त्यांचंही प्रमोशन वेगवेगळे बॉलिवूड ॲक्टर्स करत आहेत, पण महादेव बेटिंग ॲप प्रमोट केलेल्यांनाच इन्क्वायरीसाठी का बोलवण्यात येत आहे, हा एक मोठा प्रश्न आहे। आता ही न्यूज आल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतंय की मे बी हा जो प्रकार आहे तो बेटिंग ॲपशी रिलेटेड असेल, पण तुम्हाला सांगू इच्छितो की तसं नाही आहे। हा जो पूर्ण प्रकार आहे हा खूप वेगळा आहे आणि ॲक्च्युअलमध्ये ईडीला महादेव बेटिंग ॲपच्या इन्क्वायरीमध्ये ज्या काही गोष्टी सापडल्या त्या खूप शॉकिंग आहे आणि त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। नावाला तर एक बेटिंग ॲप आहे, पण या बेटिंग ॲपवर 5,000 कोटींपेक्षाही मोठ्या स्कॅमचा आरोप आहे। समजून घेऊया पूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। हे बघा, 2012-13च्या आसपास रायपूरच्या भिलाईमध्ये दोन मित्र राहत होते। एकाचं नाव होतं सौरभ चंद्राकर आणि दुसऱ्याचं नाव होतं रवी उप्पल। सौरभ हा एक ज्यूसचं दुकान चालवायचा, फ्रूट ज्यूसचं, आणि रवी उप्पलचं दुकान होतं टायरचं। आता या दोन मित्रांमध्ये एक गोष्ट जी कॉमन होती ती ही होती की दोघांनाही एकदम पटापट पैसे कमवायचे होते आणि यासाठीच यांनी बेटिंग करायला सुरुवात केली आणि सुरुवातीला यांचे काही पैसे त्यामध्ये डुबले। आता पैसे हरल्यानंतर यांना कळलं की बेटिंगच्या गेममध्ये जो विनर आहे तो त्या साईडला बसलाय, म्हणजे बेटिंगचा गेम चालवणारे जे लोक आहेत ते असली विनर आहेत, खेळणारे नाही। त्यामुळे मग हे बुकी बनले। पण बुकी बनल्याचा मेन प्रॉब्लेम हा होता की कधी ना कधी आपण पकडला जाऊ, मग पूर्ण पैसे त्यामध्ये चालले जातील आणि मग त्यामुळेच त्यांनी गाठलं दुबई। आता दुबईला गेल्यानंतर सगळ्यात आधी तिथे एका शेखला ते भेटले आणि एका पाकिस्तानी नागरिकाला भेटले आणि त्यांच्याकडून त्यांनी बेटिंगचा पूर्ण बिझनेस समजून घेतला। कारण या दोघांना माहिती होतं की बिझनेस जर पटापट वाढवायचा तर याला ऑनलाईन घेऊन जाणं गरजेचं आहे आणि दुबईला बसून जर भारतामध्ये हा बिझनेस आपण चालवला तर आपल्याला पकडणंही थोडं कठीण जाईल। आणि मग यासाठी 2016 मध्ये त्यांनी महादेव बेटिंग ॲप लॉन्च केलं। आता 2016चा जो पिरियड होता हा जिओ लॉन्च होण्याचा पिरियड होता इंडियामध्ये आणि त्यामुळे हळूहळू इंटरनेटवर जास्तीत जास्त ट्रॅफिक यायला लागली। खूप कमी बेटिंग ॲप इंडियामध्ये त्यावेळेस ॲक्टिव्ह होते, त्यामुळे या ॲपला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला। आता बघा, प्रॉब्लेम हा होता की बेटिंग इंडियामध्ये इलिगल आहे, मग आता बिझनेस इंडियामध्ये करायचा कसा? तर यांनी एक वेगळंच डोकं लावलं। यांनी आपलं जे ॲप आहे त्याच्या फ्रँचायझी देणं सुरू केलं, म्हणजेच वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगळ्या लोकांनाही फ्रँचायझी द्यायचे। रायपूरमध्ये कोणाला दिली, भिलाईमध्ये दुसऱ्याला दिली, असं करत त्यांनी 7-8 राज्यांना टार्गेट केलं, ज्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान यांच्यासारखे राज्य आहेत आणि मग तिथे हजारो लोकांनी फ्रँचायझी वाटल्या। आता फ्रँचायझी ज्याला भेटली त्याचं काम हे होतं की आसपासच्या लोकांना बेटिंगसाठी अट्रॅक्ट करणं आणि जे लोक खेळण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना एक व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड करणं। कोणाला हा गेम खेळण्यासाठी पैसे लोड करायचे तर ॲपमधूनच डायरेक्ट पैसे लोड नाही व्हायचे। पैसे लोड करण्यासाठी बेटिंग करणाऱ्यांना एक बँक अकाउंट नंबर प्रोव्हाइड केला जायचा आणि त्यामध्ये त्यांना पैसे लोड करायला लागायचे। पैसे लोड केल्यानंतर मग ऑटोमॅटिक त्यांना ॲपमध्ये काही पॉईंट्स मिळायचे आणि त्या पॉईंट्सच्या बेसिसवर मग ते बेटिंग करायचे। सेकंड गोष्ट, पैसे विड्रॉ करण्याची प्रोसेसही सोपी नव्हती। त्यासाठी जो बेटिंग करणार आहे त्याला त्याचे बँक अकाउंट डिटेल्स द्यावे लागायचे आणि मग त्या बँक अकाउंटवर त्याला जे शिल्लक पैसे आहेत ते मिळून जायचे। आता ही सिस्टम वेगळी का होती पैसे लोड करण्यासाठी आणि पैसे विड्रॉ करण्यासाठी? तर तुम्हाला सांगू इच्छितो की या लोकांनी हे पैसे, जे बेटिंगचे पैसे आहेत ते दुबईला ट्रान्सफर करण्यासाठी हवाला नेटवर्कचा वापर केला। तर यासाठी सुरुवातीला यांनी काय केलं की जे गरीब लोक आहेत त्यांना 1,000, 2,000, 3,000 रुपये दिले आणि त्यांचं एक बँक अकाउंट बनवून घेतलं आणि ते बँक अकाउंट हेच लोक स्वतः वापरायला लागले आणि त्याद्वारे मग ते पैसा एका अकाउंटमधून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे असं करत करत पैसा तो दुबईला जायचा। आता यामुळे काय की अकाउंट ट्रॅक करणं खूप कठीण झालं आणि जर कोणी पकडला जरी गेला तर तो एक साधारण माणूस पकडला जाईल, तिथे जे स्कॅम चालवणारे आहे त्यांना कुठेही काही होणार नाही। अशा प्रकारे एक फुल प्रूफ प्लॅन यांनी बनवला आणि या ॲपला रिस्पॉन्सही तसाच आला। सुरुवातीच्या 3-4 वर्षातच या ॲपला एवढा मोठा रिस्पॉन्स आला की यांनी मग हैदराबादचं एक रेड्डी यांना नावाचं ॲप अक्वायर केलं, म्हणजे खरेदी केलं। केल्यानंतर यांनी आपला बिझनेस साऊथमध्येही एक्सपांड करायला सुरुवात केली। तरी या दोघांना अशी भीती होती की कधी ना कधी आपण पकडला जाऊ शकतो, यामुळे यांनी आपल्या प्लॅनला अजून फुल प्रूफ बनवलं। म्हणजे काय की यांनी ज्या सिटीमध्ये यांची फ्रँचायझी होती, मोठमोठ्या फ्रँचायझी, तिथे तिथल्या लोकल पॉलिटिशियन्सला पैसे वाटायला सुरुवात केली। एका रिपोर्टनुसार पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटच्याच एका माणसाला इथे पकडलं आहे जो स्वतःही पैसे घ्यायचा आणि पैसे पॉलिटिशियन्सलाही ट्रान्सफर करायचा। तर अशा प्रकारे एक प्रॉपर प्लॅन तर यांनी बनवला, पण चुकी कुठे झाली? आता अब्दुल करीम तेलगीचा स्कॅम सगळ्यांनाच माहिती आहे, स्कॅम 2003, 30,000 कोटींचा। अब्दुल करीम तेलगीची मुख्य चुकी कुठे झालेली? बारमध्ये एका बारगर्लवर 1 कोटी रुपये उधळले, लोकांच्या लक्षात आलं आणि मग तिथून इन्क्वायरी सुरू झाली। सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी सुद्धा हीच चूक केली। फेब्रुवारीमध्ये सौरभ चंद्राकरचं लग्न होतं दुबईमध्ये, तिथे यांनी चक्क 200 कोटी रुपये उडवले। यांचे नातेवाईक जे नागपूरवरून दुबईला जाणार होते लग्नासाठी, त्यांच्यासाठी यांनी प्रायव्हेट जेटचं नियोजन केलं
गोष्ट फक्त एवढ्यावर थांबली नाही, बॉलिवूडच्या खूप सारे ॲक्टर्स, सिंगर यांना बोलवण्यात आलं तिथे परफॉर्म करण्यासाठी आणि अशा प्रकारे 200 कोटी रुपये यांनी उडवले. आणि तेव्हा मग सौरभ चंद्राकर हायलाईट झाला की हा नक्की आहे तरी कोण ज्याने त्याच्या लग्नामध्ये 200 कोटी रुपये उडवले. आणि मग जेव्हा याची बेसिक इन्क्वायरी करण्यात आली तेव्हा कळलं की हा जो माणूस आहे तो महादेव बेटिंग ॲप नावाचं ॲप चालवतो. ॲक्च्युली त्याच्या लग्नाच्या 1 वर्ष आधीच छत्तीसगड पोलिसांना डाऊट होता की महादेव बेटिंग ॲपद्वारे खूप मोठा स्कॅम चालत आहे आणि मनी लॉन्ड्रिंग होत आहे. म्हणजे काय की फेक अकाउंट वापरून पैसा ट्रान्सफर होतो आणि भारताच्या बाहेर जात आहे. मग ईडीने लग्नानंतर त्याची इन्क्वायरी फास्ट केली आणि मग त्यांना कळलं की इथे पूर्णपणे हवाला नेटवर्कद्वारे मनी लॉन्ड्रिंग होत आहे. आणि ईडीला असा सुद्धा डाऊट आहे की यांचं जे हवाला नेटवर्क आहे त्याचा वापर माओवादी सुद्धा करत असतील. आता इन्क्वायरी फास्ट केल्यानंतर मग सगळ्यात पहिला प्रश्न ईडी समोर हाच आला की रणबीर कपूर वगैरे हे जे ॲक्टर्स आहेत त्यांनी ॲपला प्रमोट सुद्धा केलं आहे आणि बाकीचे बॉलिवूड ॲक्टर्स आहेत हे तिथे परफॉर्म करायलाही गेले होते दुबईमध्ये. मग यांना नक्की पैसा कसा भेटला? तर ईडीचं असं म्हणणं आहे की हाय चान्सेस आहेत की हा पैसा त्यांना कॅशमध्ये मिळाला आणि तो सुद्धा मनी लॉन्ड्रिंगद्वारे आला. आणि यामुळेच इन्क्वायरीसाठी त्यांना बोलवण्यात येते की तुम्हाला नक्की हा पैसा कुठून आला आणि कसा आला. कारण काय की याची प्लॅनिंग खूप म्हणजे डीपमध्ये केली आहे. सौरभ चंद्राकरने भोपाळच्या आहूजा ब्रदर्सला कॉन्ट्रॅक्ट दिला होता की महादेव बेटिंग ॲपचं जे कोणी प्रमोशन करतील त्याची ट्रान्सपोर्टेशनची जिम्मेदारी आहे ती तुमच्याकडे आहे, तुम्हाला ते सगळं हँडल करायचं आहे. तो पैसा जो आहूजा ब्रदर्सकडे यायचा तो सुद्धा असाच हवाला नेटवर्कद्वारे यायचा आणि पुढे सुद्धा जे पेमेंट करायचे ते सुद्धा हवाला नेटवर्कद्वारेच व्हायचं. तर यामुळेच ईडीचा जो डाऊट आहे या सगळ्यांवर तो वाढत गेला आणि त्यामुळेच या सगळ्यांना इन्क्वायरीसाठी बोलवण्यात येत आहे. यानंतर ईडीने आपली इन्क्वायरी, आपले सर्च ऑपरेशन खूप फास्ट केले आहेत. जवळपास 49 ठिकाणी त्यांनी छापे मारले आणि या छाप्यांमध्ये त्यांच्याकडे खूप साऱ्या शॉकिंग गोष्टी त्यांना भेटल्या. या छाप्यांमध्ये त्यांना सौरभ चंद्राकरचे काही असोसिएट्स मिळाले. आता हे असोसिएट्स काय करायचे, यांनी 3-4 कंपन्या खोलल्यात आणि त्या कंपन्यांद्वारे हे लोक स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करायचे. तर किती इन्व्हेस्ट केल्याने जवळपास 400 करोड रुपयांनी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. आता तो पैसा त्यांनी कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केला आणि कसा वापरला याबद्दल अजून डिटेल आली नाही. पण हा पैसा जर त्यांनी स्टॉक्सची फेरफार करण्यासाठी वापरला असेल तर सेबी म्हणजे स्टॉक मार्केट रेग्युलेटर सुद्धा त्यामध्ये एंटर करतील आणि आपली इन्क्वायरी सुरू करतील. तर अशा प्रकारे एक नॉर्मल बेटिंग ॲप वाटणारं महादेव बेटिंग ॲप हे काही नॉर्मल बेटिंग ॲप नाही आहे. त्यांचं खूप स्ट्रॉंग हवाला नेटवर्क आहे, मनी लॉन्ड्रिंग नेटवर्क आहे आणि आपल्या हवाला नेटवर्कचा वापर ते स्वतःसाठी तर करताच करतात पण दुसऱ्यांसाठी सुद्धा करतात असं ईडीला वाटतंय. आणि महादेव बेटिंग ॲपबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे फक्त महादेव बेटिंग ॲप नाही आहे, असे अजून 4 ते 5 ॲप्स आहेत ज्याचं ऑपरेशन भारत सोडून नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका इथे आहे. तर या व्हिडिओचं तात्पर्य सांगायचं झालं तर महादेव बेटिंग ॲप कुठलं नॉर्मल बेटिंग ॲप नाही आहे. मनी लॉन्ड्रिंग आणि हवाला नेटवर्क यामध्ये खूप स्ट्रॉंग यांचं ऑपरेशन आहे. सोबतच एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही एका कलाकाराचं काम आहे की तुम्हाला एंटरटेन करणं म्हणजे तुमचं मनोरंजन करणं. त्यामुळे काय की त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सिरियस घेण्याची गरज नाही आहे. ते जर म्हणतील की ही गोष्ट वापरा किंवा हे ॲप वापरा, मी सुद्धा हे करतो, तर त्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज नाही आहे. ती पर्टिक्युलर गोष्ट जर कुठला कलाकार काहीतरी प्रमोट करत असेल तर ती गोष्ट तुमच्यासाठी खरंच चांगली आहे का याचा अभ्यास तुम्हाला स्वतःच करावा लागेल आणि तेव्हाच तुम्ही अशा गोष्टींपासून वाचू शकता. तर आज इथेच थांबूया. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण स्टॉक मार्केटच्या एखाद्या कन्सेप्टवर डिटेलमध्ये बोलूयात.